भाजपा, शिवसेना, शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महायुतीच्या मेळाव्याचे 14 जानेवारीला आयोजन केले आहे। याची माहिती देण्यासाठी भाजप भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली होती। धाराशिव लोकसभेवर महायुतीच्या प्रमुख सर्व पक्षाने दावा सांगितला असताना उमेदवार ठरवण्याचे अधिकार वरिष्ठांचे असल्याचे सांगत केवळ समन्वय राहावा म्हणून हा मेळावा असल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील व ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले आहे। ही आजची जी पत्रकार परिषद आपली आहे ना, ती त्या अनुषंगाने खरंच नाही। मला आपल्याला आवर्जून एक्सप्लेन करायचंय की जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आम्हाला काय पोहोचवायचंय आजच्या प्रेसमधनं, की महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्रित आलेले आहेत। 14 तारखेला जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत। प्रमुख कार्यकर्ते सगळे एकत्रित यावे ही अपेक्षा आहे आणि फक्त जिल्हा स्तरावरती मेळावा घेऊन आम्ही थांबणार नाहीये। तर समन्वय समिती आम्ही गठीत केलेली आहे। दर आठवड्याला ती वेळ देईल, कुठे काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी, आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण जिल्हा स्तरावरचा मेळावा झाला की तालुका स्तरापर्यंत जाणार आहोत आणि बूथ पर्यंत समन्वय व्हावा। अजून निवडणुकीला तसा वेळ आहे, अजून 14 तारखेचा जो मेळावा त्या अनुषंगाने मी कुठली तरी बातमी किंवा हेडलाईन देणं योग्य नाहीये। हे समन्वयाचा विषय, आम्हाला एकत्रित आता पूर्ण ताकदीने बूथ लेवल पर्यंत काम करायचं एकत्रित। तर त्या अनुषंगाने ही पाऊल आम्ही उचलतोय। भाजपनं काय यासाठी तयारी केली? प्रत्येक गावामध्ये बूथ तयारी झालेली आहे का भाजपची? प्रत्येक पक्ष बूथ पर्यंतची रचना जी आहे ती तयार करते। प्रक्रिया जी ती चालू आहे सर्वच पक्षांची, भारतीय जनता पार्टी सगळ्यांची ही प्रक्रिया चालू आहे। त्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाहीये। जे आता लोकांपर्यंत स्वाभाविकच आहे की आपण विचारलं ते सांगू शकतील, पण आमची भूमिका काय आहे? आमची भूमिका ही आहे की निर्णय जो आहे तो जे प्रमुख नेते आहेत ज्या त्या पक्षाचे ते एकत्रित बसून घेणार आहेत। त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये फार चर्चा आम्ही करणं काही संमती नाही। आपलं सुद्धा सर्वेमध्ये नाव आहे का? सगळ्यांचीच नाव असतील ना। पक्षाने जबाबदारी दिली परत मी रिपीट करतो की याच्या बाबतीतले निर्णय जे आहेत ते वरच्या स्तरावरती होणार आहे। जागा कुठल्या पक्षाला सुटेल आणि उमेदवार कोण राहील या बाबतीतले निर्णय जे आहेत ते आमच्या पलीकडचे आहेत। त्यामुळे त्या शहरामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये ते म्हणतात की लोकसभेचा उमेदवार तेच आहेत, मात्र अशा लोकांना या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलवलं जात नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे का की भाजपच्या काही नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही? मी परत रिपीट करतो की ही बैठक जी आहे ती समन्वयाची बैठक आहे। वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळी त्यांची काही अपेक्षा असू शकते, तो आमच्या अखत्यारीतला बाहेरचा विषय। हे सर्व आता जे समन्वयाचं चाललंय ते पॉझिटिव्हिटीकडे आम्ही नेतोय विषय। राजकारणामध्ये काही पक्षप्रवेशाचं वगैरे काही तसं काही नियोजित नाहीये। प्रत्येक पक्षाकडनं कदाचित वर्णपुढे नेता येणार असेल तर येईल, परंतु मूळ जबाबदारी आहे ती आमची सगळ्यांची आहे। आम्ही समन्वय एकमेकाशी समन्वय आम्ही साधणं हे अपेक्षित असल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून पुढाकार घेतोय आणि समन्वय समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ही प्रक्रिया केली जाईल। सकारात्मकता आपल्याला आणायची आणि एकच सेकंड, आणि मला अजून एक जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवायचं आहे की कधी नव्हे एवढा निधी आपल्या जिल्ह्याला आलेला आहे। कधी दादा राणा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला तिघांना या जिल्ह्याची जबाबदारी दिली, तर आपण तिघं न करता जिल्ह्यातील इतर घटक पक्षांचे सगळे लोक एकत्रित करून आपला विचार शेवटपर्यंत नेण्यासाठी म्हणून आता आम्ही ही प्राथमिक पहिली बैठक घेतली आणि त्यात हे जिल्हा लेवलचे आम्ही आमचे इथले समन्वयक नेमले। याच धर्तीवर आम्ही तालुका स्तरावर असे समन्वयक नेमू आणि गाव लेवलला सुद्धा असे समन्वयक नेमून तिन्ही घटक पक्षातला विचार 14 घटक पक्षांच्या सोबत आहेत ते सगळे एकत्रित करून या पुढच्या सगळ्या निवडणुका एकत्रितपणानं लढवण्याचा विचार, नुसती लोकसभा झाली तर नाही, तर यानंतर लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, इव्हन ग्रामपंचायत असेल, ज्या ज्या निवडणुका होतील त्या सगळ्या निवडणुका या घटक पक्षाच्या माध्यमातून आपल्याला एकत्रितपणानं लढायचे। त्यामुळं आपसापसात वेगळे विचार न होता हा पक्ष एकत्रित आहेत आणि सगळे आपण एकत्रित आहोत हाच विचार घेऊन चालण्यासाठी ही आजची प्राथमिक महत्त्वाची बैठक आयोजित केली। महायुतीतील
शिवसेनेच्या वतीने दत्ताभाऊ साळुंखे असणार आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने सुरेश दाजी बिराजदार असणार आहेत. त्यानंतर प्रहारच्या संघटनेच्या माध्यमातून मयूर काकडे ती जबाबदारी स्वीकारतील. RPIच्या माध्यमातून राजभोज पवारसाहेब आहेत ते राहतील. आणि भारतीय आपलं रयत क्रांती संघटनेकडनं सूरजजी आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडनं नितीन काळे असं साधारण स्वरूप आहे. इतर घटक पक्षाचे देखील समन्वय राहतील आणि आठवड्यातला एक दिवस ते आवर्जून या कामासाठी उपस्थित राहतील. दादा, समन्वयक समितीमध्ये सर्व पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिसत आहेत, मात्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिसत नाही. त्यांना निमंत्रण दिलं होतं का काय? तुमचा अभ्यास थोडासा कच्चा वाटतोय. सगळे जिल्हाध्यक्ष असातला भाग नाही आणि आपले जे संदर्भी चालुक्य आहेत त्यांनी सगळ्यांना निरोप दिले होते. ते स्वतः आजारी आहेत आज, त्यामुळे ते आलेले नाही आहेत. तर काही वेगळा विषय नाही.